नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज ना व्हिडिओला सुरुवातच केली आहे मी. 4:30 वाजलेत. तर 4:30 वाजता आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. कारण काय झालं ना, आज ना सकाळी वेळच भेटला नाही. कारण आज थोडी धावपळ झाली. म्हणजे सकाळी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे उठायला उशीर झाला आणि नंतर स्कूलला जायचं होतं सोडायला. त्याच्यामुळे सगळी धावपळ झाली आणि मोबाईल कुठं हातात घेतलाच नाही आहे. तर म्हणलं चला आज आत्ता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता दुपारची कामं तसेच राहतं आणि तब्येत अजूनही थोडी काही बरी नाही आहे. पण म्हणलं चला आता घरातलं काम तर करणं गरजेचंच आहे. तर आपणच करणार ना, आता कोण येऊन इथं काम करणार, दुसरं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे तर एक बाळ गेलं आहे, माझं मोठं बाळ गेलं आहे स्कूलला, स्वराज गेला आहे स्कूलला आणि विराज झोपलेला आहे इथं. बघा तर ना अजून त्याला झोळीच लागते, कारण झोळीशिवाय तो झोपतच नाही. संध्याकाळी झोपतो खाली, पण सकाळी ना म्हणजे दुपारच्या टायमिंगला त्याला झोळीच लागते. तर आता म्हणलं चला भांडी वगैरे राहिलीत, आता ते घासून घेऊया दुपारच्या जेवणाचे. ते आज आहे सोमवार आणि माझा उपवास पण असतो. तर जेवण केलं म्हणजे उपवास सोडला दुपारी आणि नंतर मग थोडासा अजून आराम केला आणि अजून थोडंसं असं बरं नाही आहे, कणकणी आल्यासारखं वाटते. पण आता काम तर करावेच लागणार. भांडे ती खूप सारी भांडी पडलेली आहे तिकडं किचन ओट्यावरती. तर आता किचन ओटा आवरायचा आहे आणि विराजनं पण इथं भरपूर पसारा, तर तो खेळला असा आणि पसारा ठेवून दिला. मग आता काय सगळा पसारा आवरत बसायचा आहे. आता हे उठला उठला गो उठला, झोप झाली होय. आता विराज उठला, आता अजून थोडासा टाईमपास होणार आणि नंतर मग कामाला सुरुवात होणार. आता भांडी वगैरे ही संध्याकाळची कामं आपली. आता 4:30 वाजले, 5 वाजता स्कूलवरून येतो स्वराज. नंतर मग तिथून आपली संध्याकाळचं रुटीन. तर चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब करा. अगोदर सबस्क्रायबर वाढत नाहीत, प्लीज प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. सकाळपासूनचे भांडे आहेत. आता हे चहा घेते अगोदर आणि नंतर मग भांडे. आणि विराजला आता लोणची चपाती दिली, झोपेतून उठला मग त्याला रोल करून लोणची चपाती दिली आहे. तर आता चहा घेते मस्तपैकी आणि नंतर मग कामाला सुरुवात करते. भांडे झाडून घेते आणि फरशी पुसून घेऊन मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारीला लागते. आज काय स्वयंपाक जास्त बनवायचा नाही आहे, कारण बघूया कंटाळा असं प्रत्येक बायकांचा म्हणजे ऑप्शन असतो की मसाले भात, खिचडी, डाळ खिचडी, वरण भात हा असतो ना. तर बघू आता संध्याकाळी. चला तर मग आता चहा घेते, कारण आता 5 वाजलेले आहेत. मस्त असा हा चहा, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, चहा लागतो म्हणजे लागतो. कितीही कडक उन्हाळा असू द्या तरी चहा घेतोच माणूस. म्हणजे सवय एक की चहा प्यायची. तर तशीच मला पण सवय आहे बरं चहा पिण्याची. म्हणजे उन्हाळा किती जरी कडक उन्हाळा असला तरी चहा घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. आणि थंडीच्या दिवसात तर न चहा पिणारा माणूस देखील गरमागरम कडक चहा पितोच. हो बेटा, काय
तर इथं झालेले आहेत आता माझे भांडे घासून, आणि इथं हे पाण्याचे भांडी पण घासले, हंडे वगैरे घासून घेतली. कारण ना आज आमच्या इथं पाणी येतं एक दिवस आड करून. तर म्हणजे एक दिवस आड करून पाणी येतं, म्हणजे आज आलं तर उद्या येणार नाही, परत दिवशी संध्याकाळी येणार. मग त्यासाठी ही पाण्याची भांडी घासून घेतली. मला थोडीशी म्हणजे आता 6 वाजता येईल, आता 5 वाजले. तर आणि ही देवाची पण भांडी घासून घेतली मी. कारण कसं ना 2-3 दिवसाला ना मी अशी देवाची भांडी घासते. एकदम बघा ना किती छान, एकदम चकाकी निघालेली आहे. तर असे मी घासते 2-3 दिवसाला आरती हे सगळं. पण आज आरती काय कालच घासली होती आरती, मग त्याच्यामुळे हे तांब्या आपलं ताट आणि हे घासून घेतलेलं आहे. आणि इथं हे जाळीतली भांडी घासून घेतलेली आहे. तर आता झाडून घेते आणि नंतर मग फरशी बसणार आहे. चला मग आता पटकन कामावरून घेते ना. अवतार. आणि गरमीमुळे असा घाम येतो ना, आणि मला ना ह्या खिडकीतून ऊन येतं आणि आमच्या हॉलच्या खिडकीतून ऊन येतं. दोन्ही खिडकीतून ऊन येतं, म्हणजे कंप्लीट 2 वाजता भर कडक ऊन येतं आम्हाला खिडकीतून, दोन्ही खिडकीतून. आणि 4 वाजेपर्यंत ऊन राहतं, त्याच्यामुळे जास्तच गरमी होते आम्हाला इथं. पण संध्याकाळी खूप भारी वाटतं, कारण ना खिडक्या उघड्या जर ठेवल्या ना खूप छान हवा येते. असं संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं आमच्या इथं. पण दुपारचं थोडंसं उन्हामुळं थोडासा वैताग म्हणजे कंटाळा आल्यासारखं होते. तर चला मग आता पटकन कामावरून घेते मी.
तर आता संध्याकाळचे 6 वाजले, 6:30 वाजले. तर इथं मी चालले आता संध्याकाळची पूजा चालली आणि पूजा करत होते की तेवढ्यात लाईट गेली होती. आणि माझं 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतचं हे माझं रुटीन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं माझं रुटीन तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. तर आता पूजा वगैरे करून घेते, म्हणजे संध्याकाळची पूजा, तुळशीला दिवा लावणे, घरातल्या देवाला दिवा लावणे. आणि दिवा लावल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर रुटीन माझं दररोजचं असं असतं संध्याकाळचं. आणि सकाळचं पण रुटीन मी तुमच्याशी शेअर करीन जर तुम्हाला बघायचं असेल तर इथं पूजा करून घेते, स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून घेते आणि स्वयंपाकाला तयारीला लागते. तर आज स्वयंपाकामध्ये ना संध्याकाळच्या जेवणात फक्त वरण भात लावणार होते, कारण मुलांसाठी. आणि माझा सोमवार होता उपवास आणि तो मी दुपारी सोडलेला होता, त्याच्यामुळे फक्त मुलांसाठीच बनवायचं होतं. आज वरण भात बनवणार होतं, डाळ भात. खिचडी म्हटलं तर नको म्हणले खिचडी, त्याच्यामुळे मग डाळ भातच करणार होते. तर दोघांसाठी मग किती लागतं, थोडंसंच लागतं ना 2 मुलांसाठी. तर माझा उपवास होता, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वरण भात लावलं आणि माझ्यासाठी इथं वेफर्स आणि साबुदाण्याच्या पापड्या तळल्या होत्या. कारण दिवस मोठा होता, त्याच्यामुळे लवकर भूक लागली होती आणि काहीतरी खावंसं वाटत होतं, त्याच्यामुळे मग पापड्या तळल्या आणि सगळ्यांनीच खाल्ल्या. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर चला तर मग आता पापड्या खातो आणि संध्याकाळची भांडे वगैरे घासून नंतर मग झोपतो. तर सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.